मेकॅनिक जाऊन चेन प्रॉब्लेम ही कोणा चेन मोटर बाण्यात जावचा लागतं गाडीची लाईट पेटवून बरी बा माहिती सुद्धा गाडीची भेटता नाही लाईट तर लाईट मग आता भरून दिलं जावचं लागेल काठी घेतो तोंडावर हे बसतो हे कसलं झाड हो हे कसली झाड ते कसली साबणाचं हे तोंड उघडू नको म्हणजे जरा जरी येऊन ना आता तू का बूट घालू ना चीर पडलेले नको चीर पडलेलं चांगलं काय बूट घाल माझ्याकडे कुठे बूट होते बापरे ते नवीन ते वाईट आहेत. नमस्कार मंडळी, आज आलो आहे आमच्या बागात आणि ही आहे आमची सुपारीची बाग आणि पप्पाने मला काम लावलं आहे सुपाऱ्या गोळा करायचं. सुपाऱ्या नाही, आम्ही याला अशा गॅरा म्हणतात कोकणात याला, म्हणजे पूर्ण पिकलेली सुपारी नाही आहे, म्हणजे का एक वेगळाच रोग आहे त्याच्यामुळे सुपाऱ्या गळतात पिकायच्या आधी, तर त्या पण बाजारात विकल्या गेल्या जातात. तर त्या आम्ही गोळा करायला आज बागेत आलेलो आहोत. तर बघूया आता आपण काय काय करता येईल. गळतात कसे सुपारी? अतिवृष्टी, खताचा बॅलन्स बरोबर नसणं, शेणखत कमी पडतं ना, शेणखत ते पण ह्या बियावर सुद्धा असा बाकीचा तिकडीचा ह्या असा ना, ह्या बागातला बी तर लावलेलं मला वाटतं कच्चा बी असा काय का, कच्चा बी म्हणजे कसा बेगिना पहिले लागतात ना, त्याचा बी घरी सांगा शेवटाक लागतात त्यांचा बी करून ते मग काय जातात गळणं बी, कारण त्यांना उसरा शिफ्टी येतात, पहिले शिफ्टी येतात गुन्हाळ्यात ती गळतात, कारण तापतं पाण्याचं कमी पडतं आणि ती गळतं, त्यांना ताकद नाही राहून आणि ते बेड जड जातात. अतिवृष्टीमुळे शेवू येतं ना, शेवळी जर काय होता ऊन वाढलं, ऊन कमी पडतं. तर मंडळी, हा आहे माझ्या पप्पांचा आणि कोकणातल्या सगळ्याच लोकांचा मॉर्निंग रुटीन. सकाळी उठायचं, फ्रेश व्हायचं आणि बागेत जायचं, सुपाऱ्या गोळा करायच्या, नारळ गोळा करायचे आणि आपल्या झाडावर लक्ष टाकायचं. हे त्यांचं रोज सकाळी उठल्यावर पहिलं काम असतं. आणि किती प्रसन्न वातावरण आहे बघा, पक्ष्यांचा किलबिलाट आहे, सकाळचं मस्त थंडगार वातावरण आहे आणि तुम्हाला चालायला जायची गरजच नाही. अशी आमची चार पाच कडे छोटी छोटी बाग आहेत नारळ आणि सुपारीची. तर त्या प्रत्येक बागात जाऊन सुपाऱ्या गोळा करायच्या आणि तिथून त्या गोळा करून घरी घेऊन यायच्या. हा रोज सकाळी 1 तासाचा वर्कआउट असतो आणि यात तुमचे स्क्वॉट्स पण होत आहेत, तुमचं वॉकिंग पण होत आहे
आणि तुम्ही फिट पण राहता. असा हा माझ्या पप्पांचा गेली 20 वर्षापेक्षा अधिकचा हा रुटीन आहे. किती छोटं काम आहे, परंतु हे काम रोज रोज करून एक 3-4 महिने या सुपाऱ्या गोळा करून नंतर त्याला सुकवायच्या आणि मग त्या सुपाऱ्या सोलून विकायच्या आणि ते मग त्याचं उत्पन्न घ्यायचं. या प्रोसेसमध्ये किती सुख आहेत आपल्या आईवडिलांना हे पाहूनच अचंबित व्हायला होतं की कित्येक वर्ष ते हेच काम करतात आणि त्यांना या कामाचा जरा सुद्धा उबग येत नाही आणि ते अगदी मन लावून जिद्दीने हे काम करत असतात.